तर डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या देशाचा लिबरेशन डे व्हाईट हाऊसमध्ये साजरा केला। अमेरिका जगातल्या सगळ्या देशातील मालावर किमान 10% आयात कर लावत असल्याची घोषणा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी केली। पण हे करताना त्यांनी भारताला मात्र थोडंसं झुकतं माप दिलं। India, very tough. The Prime Minister just left. He's a great friend of mine, but I said, you're a friend of mine, but you're not treating us right. They charge us 52%. जगानं अमेरिकेला ओरबाडून स्वतःच्या तिजोऱ्या भरल्या असा दावा करणारे डोनाल्ड ट्रम्प भारतावर कर लावण्याचा निर्णय सांगताना मात्र थोडेसे नरम होऊन बोलत होते। 2 एप्रिल पासून जगातल्या सगळ्या देशांवर आयात कर लावण्याचं ट्रम्प यांनी 2 महिन्यापूर्वीच जाहीर केलं होतं। 2 एप्रिलला हा लिबरेशन डे साजरा करण्यासाठी व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेची सगळ्यांनाच उत्सुकता होती। करांविषयीची घोषणा करताना चीन, कॅनडा, मेक्सिको, व्हिएतनाम या देशांविषयी बोलतानाचा ट्रम्प यांचा सूर आणि भारताविषयी त्यांचा बोलतानाचा सूर हा वेगवेगळा होता। India, very tough. The Prime Minister just left. He's a great friend of mine, but I said, you're a friend of mine, but you're not treating us right. They charge us 52%. You have to understand, we charge them almost nothing for years and decades. And it was only 7 years ago when I came in, we started with China and charged them. We took in hundreds of billions of dollars from China. भारताविषयी ट्रम्प यांची ही नरमाईची भूमिका गेल्या 2-2.5 महिन्यात भारताकडून झालेल्या वाटाघाटींचा परिणाम आहे। ट्रम्प यांच्या समसमान करांच्या धोरणाशी होता होई तो जुळवून घेण्याचा पवित्रा भारतानं स्वीकारला। त्यामुळेच इतर आशियाई देशांच्या तुलनेत भारतावर कर लावताना अमेरिकेनंही हात आखडता घेतलाय। लगेच मला नाही वाटत काही परिणाम होईल या गोष्टींचा। थोडंसं थांबायला लागेल की एक्झॅक्टली हे टॅरिफ कसे वर्कआउट होत आहेत। जे आपले प्रोड्युसर्स आहेत ते टॅरिफ ऍक्सेप्ट करतायत आणि कन्झ्युमर्सकडे म्हणजे ग्राहकांच्याकडे ती किंमत त्याची पास ऑन करतायत का आपल्याकडे ठेवून ते ऍब्सॉर्ब करून सॉर्ट आउट करतायत, हे एक बघायला लागेल। इमिजिएटली मला असं वाटतं की भारतीय ग्राहकांना फार फरक पडणार नाही। भारत आणि अमेरिका यांच्यातले संबंध हा गुंतागुंतीचा विषय आहे। दोन्ही देशांना एकमेकांची गरज आहे। पाकिस्तान आणि चीन हे भारताचे 2 शेजारी देश सामरिक दृष्टीनं अत्यंत बेभरवशी आहेत। या दोघांनाही नियंत्रणात ठेवायचं असेल तर अमेरिकेची भारताला नितांत गरज आहे। तिकडे चीन आणि अमेरिका यांचे संबंध गेल्या काही वर्षात विकोपाला गेलेत। आशियात चीनला आव्हान द्यायचं असेल तर भारताशी चांगले संबंध जपण्याशिवाय अमेरिकेला पर्याय नाही। यूएस का काम है, उनका अमेरिका फर्स्ट है ट्रम्प साहब का, तो मोदी जी के लिए इंडिया फर्स्ट है। अब उसकी हम लोग समीक्षा करेंगे, फिर क्या उसका असर पड़ेगा, कैसे उससे निपटना देखा जाएगा। Japan 46. ट्रम्प यांच्या समसमान कर आकारणीमुळे आंतरराष्ट्रीय संबंधांचे अनेक कंगोरे समोर येतात। याच अनुषंगानं भारतानं योग्य वेळी योग्य कर दाबल्याचं ट्रम्प यांच्या विधानातून स्पष्ट आहे। अमेरिकेच्या कर धोरणानं जगात पसरलेल्या आगीच्या झळा भारतीय अर्थव्यवस्थेला बसणार आहेतच, पण त्याची तीव्रता कमी राखण्यात भारत तुर्तास यशस्वी ठरलाय असं म्हणायला हरकत नाही। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।